नमस्कार, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. जावा मधला स्कॅनर क्लास मी आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, स्कॅनर क्लास इज अ प्री डिफाइंड क्लास इन जावा. जावा मध्ये स्कॅनर क्लास ऑलरेडी डिफाइन केलेला आहे. इट इज युज्ड टू टेक इनपुट फ्रॉम युजर. युजर कडून इनपुट घ्यायचा असेल तर आपल्याला स्कॅनर क्लास जावा मध्ये यूज करावा लागतो. इट इज डिफाइंड इन java.util पॅकेज. आता जावा मध्ये एक प्रकारचं पॅकेज आहे, कोणतं? java.util. युटिल पॅकेज काय करतं? मल्टिपल क्लासेस त्या युटिल पॅकेज मध्ये डिफाइन केलेले आहेत. तर ते क्लासेस पाहून फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण यूज करत असतो. त्या क्लासेस मध्ये हा स्कॅनर क्लास पण येतो. मेथड बघा कोणकोणते स्कॅनर क्लास मध्ये? नेक्स्ट लाईन, नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट आणि नेक्स्ट बुलियन. अजून खूप काही, फक्त मी आपल्याला चार ह्या मेथड कॉमनली आपण जास्त वेळा यूज करत असतो प्रोग्राम मध्ये, त्यामुळे ते चार घेतलेले आहेत. नेक्स्ट लाईन कशासाठी असते? स्ट्रिंग, युजर कडून स्ट्रिंग इनपुट करून घेण्यासाठी नेक्स्ट लाईन घेतो आपण. नेक्स्ट इंट, इंटिजर व्हॅल्यू रीड करून घेण्यासाठी नेक्स्ट इंट यूज करतो. नेक्स्ट फ्लोट कशासाठी? फ्लोटिंग टाइपची व्हॅल्यू रीड करून घेण्यासाठी. नेक्स्ट बुलियन कशासाठी? ट्रू आणि फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू रीड करून घेण्यासाठी बुलियन हा किंवा नेक्स्ट बुलियन ही मेथड घेत असतो. For accessing scanner class properties, we should create an object of scanner class. स्कॅनर क्लासच्या प्रॉपर्टीज जर ऍक्सेस करायच्या असतील कोणत्या त्या सर्व प्रॉपर्टीज, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? अगोदर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार. बघा, ऑब्जेक्ट जर क्रिएट करायचा असेल आणि ऑब्जेक्ट थ्रू जर ह्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायच्या असतील, याचा अर्थ काय? या सर्व मेथड काय रे? नॉन स्टॅटिक मेथड आहे, बरोबर? स्टॅटिक मेथड ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करत नसतो आपण, नॉन स्टॅटिक मेथड ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करतो. बघा, स्कॅनर हा क्लास आहे. एससी काय? ऑब्जेक्ट नेम आहे, आयडेंटिफायर काही घेऊ शकता, न्यू हा कीवर्ड आहे, मेमरी असाइन करण्यासाठी आपण यूज करतो. स्कॅनर हा क्लास घेताना ब्रॅकेट मध्ये सिस्टम डॉट इन हे द्यायचं. हा काय? सिंटॅक्स आहे स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. समजले? आणि दुसरे राहिलेले java.util.scan. हे काय माहितीये का? ज्यावेळेस आपण प्रोग्राम आपला स्टार्ट करतो ना, त्यावेळेस पॅकेजच्या खाली आपल्याला काय करावं लागतं? हे मेन्शन करावं लागतं स्टार्टिंग. इम्पोर्ट java.util.scan. त्याचा अर्थ काय? जावा मधल्या युटिल पॅकेज मधल्या स्कॅनर क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या प्रोग्राम मध्ये इम्पोर्ट कर. त्या लाईनचं मिनिंग आहे. समजले? आता स्क्रीन शेअर करतो आणि प्रोग्रामॅटिकली अजून तुमची कन्सेप्ट सगळी क्लिअर करून देतो. एक क्लास घेतोय डेमो नावाचा. डेमो त्या क्लासमध्ये एक मेथड घेतली, मेन मेथड. हां, ह्यात काय करतोय मी? एक इंटिजर व्हेरिएबल घेतोय एक्स आणि ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू युजर कडून इनपुट करून घेतोय किंवा रीड करून घेतोय. तर ती कशी घ्यायची? स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, न्यू स्कॅनर, त्यात काय पास करायचं? सिस्टम डॉट इन. सिस्टम पण इनबिल्ड क्लास आहे. इथे एरर काय येतोय? कारण की आपण इम्पोर्ट करायचं राहिलंय. काय? स्कॅनर क्लास इम्पोर्ट java.util.scanner. ओके, सेव्ह करा. एरर जाते. एरर गेली. हां, आता काय करायचं आहे? sc.next इंट मेथड कॉल करायची, कारण की आपल्याला काय करायचं आहे? इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायची आहे इंटिजर व्हेरिएबलमध्ये, बरोबर? नंतर ह्याच्या अगोदर काय? sysout एक मेसेज येतो, एंटर दी व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू आणि you have entered x हे प्रिंट केलं. रन करतोय. बघा, लक्ष द्या इकडे. बघा, रन केलं. एंटर द व्हॅल्यू, स्पेलिंग चुकली पण कन्सेप्ट तर बघा. 10 एंटर केलं.
यू हॅव एंटर्ड 10. समजलंय? काय एंटर केलं तर मी इंटिजर व्हॅल्यू, पण आता मी काय करतोय डबल प्रोग्राम रन करून स्ट्रिंग व्हॅल्यू एंटर करतोय. बघा वैभव एंटर केलं, एक्सेप्शन येत आहे. काय एक्सेप्शन येते? इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. म्हणजे आपण इनपुट चुकीचं देतोय, इनपुट वेगळ्या टाईपचं देतोय आणि स्टोअर वेगळ्या टाईपमध्ये करायला लागलोय. स्ट्रिंग टाईपचं इनपुट देतोय आणि इंटिजर टाईपमध्ये स्टोअर करायला लागलोय. स्टोअर होत नसते, एक्सेप्शन येत असते. मग आपल्याला जर स्ट्रिंग व्हॅल्यू घ्यायची असेल तर इथं काय करावं लागणार आहे? त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग घ्यावं लागेल. नेक्स्ट लाईन फंक्शनला आपल्याला कॉल करावं लागेल. नेक्स्ट लाईन नंतर मग बघा ते आता युजरकडून व्हॅल्यू घेते. आता वैभव यू काय बघा वैभव एंटर द व्हॅल्यू. मी वैभव एंटर केलं. यू हॅव एंटर्ड वैभव. समजले? आता मी परत रन करतोय प्रोग्राम आणि इंटिजर व्हॅल्यू एंटर करतो. इथं कन्फ्युजन होतं पोरांचं. इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात 10. एरर आली का रे? नाही. आता इंटरव्ह्यूवर काय विचारतात की मगाशी इंटिजर डेटा टाईप होता एक्सचा आणि आपण स्ट्रिंग व्हॅल्यू एंटर करायला लागलेलो, तेव्हा एक्सेप्शन आली. बट आपण ज्यावेळेस डेटा टाईप ह्याचा स्ट्रिंग घेतोय आणि इंटिजर टाईपची व्हॅल्यू एंटर करतोय, मग काय एरर येत नाही. कारण की हा 10 ॲज अ स्ट्रिंग फॉर्ममध्ये हे नेक्स्ट लाईन फंक्शन रीड करून घेणार आहे. स्ट्रिंग फॉर्म कसा असणार आहे? ह्या डबल कोटमध्ये 10 कसं दिलं आहे बघा. मी इथं दिसते ना सगळ्यांना? हां, हे डार्क केलं आहे बघा मी. हे 10 कसं डबल कोटमध्ये ॲज अ स्ट्रिंग फॉर्ममध्ये आले ना, त्याच टाईपमध्ये हे 10 स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आले आणि ते इथं प्रिंट झालेलं आहे. समजलं आहे? कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.